अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र नागपुर द्वारा प्रस्तुत नवजीवन कार्यक्रम मेहर बाबा और उनके साथियों के नए जिंदगी, जिसे नवजीवन कहा जाता है, उस नवजीवन कार्यक्रम की शुरुआत हम ईश्वर के 101 नाम से करने जा रहे हैं। अवतार मेहर बाबा के कहने अनुसार किसी भी धर्म का कोई भी व्यक्ति इन नामों का स्मरण इनके अर्थ सहित कर सकता है, फिर कोई और प्रार्थना करनी शेष नहीं रह जाती। यह शब्द परब्रह्म परमात्मा गॉड इन द बियॉन्ड स्टेट की स्तुति में है। तो अब सुनते हैं सौ मेहरा राम डोकर इनके मधुर आवाज में ईश्वर के 101 नाम। अवतार मेहर बाबा की जय। पूज्य सर्वशक्तिमान सर्वज्ञ सर्वेश्वर सबका प्रभु अनादि अनंत, जिसका अंत नहीं, सृष्टि का कारण अनंत आनंद मूल हेतु, उच्च पवित्रों में परम पवित्र, सबसे विगत सबके संपर्क में आलभ्या प्राप्त, सबका प्राप्त करता अत्यंत सत्यशील, सर्वाधार सबको संभालने वाला, बुद्धि के परे परम बुद्धि, नित्य दया वर्षा करने वाला, नित्य बहुफलदायक, सब में बराबर पहुँचने वाला, पालन करता, विश्व का रक्षका, निर्विकार निराकार, अटलों में अत्यंत अटल, अदृश्य प्रभु, सर्वव्यापक, सर्वस्व, हमारी गहरी कृतज्ञता का अधिकारी, सर्वग्राही श्रेष्ठता, सर्वग्राही पवित्र ज्योति, दुःखहारी, दुःख से भरे हमारा, पवित्र कामनाओं की पूर्ति करने वाला, पवित्र गुणों का सृजनहार, दयालु न्यायकर्ता, दयावान दाता, उदार दाता, जय स्वतंत्रों में परम स्वतंत्र, पाप से मुक्त करने वाला, कभी न छलने वाला, कभी न छला जाने वाला, अद्वैत इच्छा का स्वामी, परम इच्छा का दाता, एकमेव सर्वोच्च, कभी न भूलने वाला, सही रेखा रखने वाला, सब चीजों का दाता, निर्भया पीड़ा से रहित, अत्यंत ऊंचा, सदैव वही, विश्व का दृश्य विधाता, गहनतया आध्यात्मिक का रचयिता, आत्मा के अंदर छुपा हुआ, अग्नि को वायु के रूप में बदलने वाला, अग्नि को उसमें बदलने वाला, वायु को अग्नि में बदलने वाला, वायु को उसमें बदलने वाला, वायु को कीचड़ बनाने वाला, वायु को खाक बनाने वाला, सर्वोच्च की मयाधर, अग्नि को दिव्य चिंगारियों में बदलने वाला, सर्वोच्च की मयाधर, सर्वत्र वायु फैलाने वाला, जीवनदायी जल का सृजनहार, खाक को अग्नि बनाने वाला, कि मया
इच्छु जीवन का विधाता, चारों तत्वों का विधाता, सर्वतः अन्य सब लोगों का विधाता, नित्य शंकार आयुरहित, नित्य जागृत, नित्य सतर्क, सदैव रक्षा करने वाला, मनुष्य के कर्मों का लेखा जोखा रखने वाला, विजयी विश्व का स्वामी, जीवन और ज्ञान का स्वामी, सृष्टि का रक्षक, सृष्टि को नया करने वाला, अखिल सृष्टि को अपने अंतर्गत ग्रहण करने वाला, सकल वस्तु दाता, अपार दया सहनशील, अस्तित्व का स्वामी, पाप क्षमा करने वाला, दैवी विधाता, तेजोमय, प्रभामंडल से ज्योतिर्मय, न्याय का स्वामी, उचित पुरस्कारों का स्वामी, मुक्तिदाता, शाश्वत स्रोत जगाने वाला, उच्च सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, अवतार की जय। अब इसके बाद श्री ज्ञानेश्वर जिचकार प्रस्तुत करने जा रहे हैं एक भजन, मेहरबा तुम हो अंतरधाम। अवतार मेहर बाबा की जय। मेहरबा तुम हो अंतरधाम, मेहरबा तुम हो अंतरधाम। आप जो होते फूल बरसाते, आप जो होते फूल बरसाते, मधुमक्खी मेहर गाते, मेघ बरस संगीत लहराते, मेघ बरस संगीत लहराते, नहीं लगता संसार, नहीं लगता संसार, मेहरबा अंतरधाम, मेहरबा अंतरधाम। आप जो होते मेहर होते, आप जो होते मेहर होते, धर्म धर्म छेद होते, चाल कपट के जाल न होते, चाल कपट के जाल न होते, सब होते इंसान, सब होते इंसान, मेहरबा हो अंतरधाम, मेहरबा हो अंतरधाम। आप जो होते मेहरा होते, आप जो होते मेहरा होते, मेहर प्रेम सरोजा होते, वहीं जा होती स्मित बरसाती, वहीं जा होती
होते शब्दों के प्रजालन होते मुखमंडल पर प्रेम की भाषा मुखमंडल पर प्रेम की भाषा पढ़ते थे मोरे प्राण पढ़ते थे मोरे प्राण मेरे सौ डॉक्टर अहिंसा तिरपुड़े इनके सुमधुर आवाज में सुनते हैं एक मराठी भजन जिसके बोल है तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे तुझे मेहरा नाम आम्ही स्मरावे। तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे तुझे मेहरा नाम आम्ही स्मरावे तुझे मेहरा नाम आम्ही स्मरावे तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे तुझे मेहरा नाम आम्ही स्मरावे तुझे मेहरा नाम आम्ही स्मरावे। तुझ्या दर्शनाला आम्ही रोज यावे तुझ्या मंदिरी गीत आम्ही म्हणावे तुझ्या दर्शनाला आम्ही रोज यावे तुझ्या मंदिरी गीत आम्ही म्हणावे तुझ्या कीर्तनी रात्रीरंगोल जावे तुझे मेहरा नाम आम्ही स्मरावे तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे तुझे मेहरा नाम आम्ही स्मरावे
प्रपंचामध्ये तू आम्हाला विसावा, प्रपंचामध्ये तू आम्हा पाठीला, भविष्यामध्ये तू तुझ्या समाधीचे आम्ही दास व्हावे, तुझे वेगळा नाम आम्ही स्मरावे, तुझ्या मुलगी अडचणी दीन भावे, तुझे वेगळा नाम आम्ही स्मरावे. तू वादा केला भक्तीचा वादा, तू वादा केला मुक्तीचा स्वर्ग, तू वादा केला भक्तीचा वादा, तू वादा केला मुक्तीचा स्वर्ग, तुझ्या कीर्तीचे गाणवे नित्य गावे, तुझे वेगळा नाम आम्ही स्मरावे, तुझ्या मुलगी अडचणी दीन भावे, तुझे वेगळा नाम आम्ही स्मरावे, तुझे वेगळा नाम आम्ही स्मरावे, तुझे वेगळा नाम आम्ही स्मरावे. मुलाकात मेहर बाबा की जय. अब सुनते हैं श्री आशीष बुराड़े इनकी आवाज़ में मेहर बाबा और उनके साथियों की नई जिंदगी का तराना जो मेहर बाबा द्वारा लिखाया गया है. सुनो मेहर बाबा की खामोश वाणी, इसी में है सब आशिकों की कहानी. अवतार मेहर बाबा की जय. सुनो मेहर बाबा की खामोश वाणी, इसी में है सब आशिकों की कहानी. सजी रात में नई जिंदगानी, करो तर्क दिल से ये दुनिया पानी. सुनो मेहर बाबा की खामोश वाणी, इसी में है सब आशिकों की कहानी. जीना नई जिंदगानी, जीना नई जिंदगानी, करो तर्क दिल से ये दुनिया पानी. सुनो मेहर बाबा की. खुदा के भरोसे पे हम जा रहे हैं, खुदा के भरोसे पे हम जा रहे हैं. कसम से इरादों को गरमा रहे हैं, कसम से इरादों को गरमा रहे हैं. गजल ना मुरादी की हम गा रहे हैं, गजल ना मुरादी की हम गा रहे हैं. बला और मुसीबत को बुलवा रहे हैं. सुनो मेहर बाबा की खामोश वाणी, इसी में है सब आशिकों की कहानी. सुनो मेहर बाबा की.
नाना बातों का शिकवा, उम्मीदों करो नाना बातों का शिकवा, ना इज्जत से मतलब ना जिल्लत की परवाह, ना इज्जत से मतलब ना जिल्लत की परवाह, ना कीमत किसी की ना खतरा किसी का, ना कीमत किसी की ना खतरा किसी का, यही रंग है अपनी अब जिंदगी का। सुनो मेरे बाबा की खामोश वाणी, इसी में है सब आशिकों की कहानी। सुनो मेरे बाबा की ख्यालों में उलझन है बाकी न बंधन, ख्यालों में उलझन है बाकी न बंधन, है नकबत दूसा न कुछ काम कंचन, है नकबत दूसा न कुछ काम कंचन, न मजहब से रिश्ता न कुछ भी करतन मन, न मजहब से रिश्ता न कुछ भी करतन मन, सवारे कटीशी में शेखो विरे मन। सुनो मेरे बाबा की खामोश वाणी, इसी में है सब आशिकों की कहानी। सुनो मेरे बाबा की न अपने लिए कोई छोटा बड़ा है, न अपने लिए कोई छोटा बड़ा है, मुरीद और मुर्शिद ना मौला रहा है, मुरीद और मुर्शिद ना मौला रहा है, अखबत का बाहम जो रिश्ता जुड़ा है, अखबत का बाहम जो रिश्ता जुड़ा है, हमें दर्द गम में मजा आ रहा है। सुनो मेरे बाबा की खामोश वाणी, इसी में है सब आशिकों की कहानी। सुनो मेरे बाबा की ये अल्फाज बाबा के सुन दिल से प्यारे, ये अल्फाज बाबा के सुन दिल से प्यारे, शुमार अब मेरा है बराबर तुम्हारे, शुमार अब मेरा है बराबर तुम्हारे, मगर हो पाछे बुरे तू किनारे, मगर हो पाछे बुरे तू किनारे, बजा लाओ फौरन खुदा के सहारे। सुनो मेरे बाबा की खामोश वाणी, इसी में सब आशिकों की कहानी। सुनो मेरे बाबा की चले दिल में चोरिया मगर लबो खंदा, चले दिल में चोरिया मगर लबो खंदा, एक रंग है जिसको करता हूँ गोरिया, तेरी तंग दस्ती में दौलत है बीनहा, तेरी तंग दस्ती में दौलत है बीनहा, गदाई पे तेरी करे इश्क शाह। सुनो मेरे बाबा की खामोश वाणी, इसी
बेशक खुदा और बरहक नबी है बेशक खुदा और बरहक नबी है बहर तोर अवतार हर दमली है बहर तोर अवतार हर दमली है हमें तो फकत बेबसी बेकसी है हमें तो फकत बेबसी बेकसी है कहूँ क्या तुम्हें क्या नई जिंदगी है सुनो मेरे बाबा की खामोश वाणी इसी में सब आशिकों की कहानी है जीना तुम्हें कल नई जिंदगानी करो तर्क दिल से दुनिया पानी सुनो मेरे बाबा की खामोश वाणी सुनो मेरे बाबा की खामोश वाणी सुनो मेरे बाबा की अवतार मेहर बाबा की जय। इस तराने के बाद अब हम सुनते हैं श्री मुकुंदराव टोळ इनकी मराठी में नई जिंदगी पर वार्ता। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू की जय। अवतार मेहर बाबांनी आपल्या नवजीवनाला 16 ऑक्टोबर 1949 ला प्रारंभ केला। त्या घटनेला 71 वर्ष पूर्ण होऊन आता 72 वर्ष सुरू आहे। मेहर बाबांचं नवजीवन हे शाश्वत नवजीवन आहे। सनातन काळापासून सुरू असलेलं आणि नंतर तरी सुद्धा त्याला आपण या वेळेच्या मर्यादेमध्ये बांधतोय आणि दरवर्षी उत्साहाने जगभरातले बाबा प्रेमी हा दिवस आपण साजरा करतोय। आज अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र नागपूर सेंटर तर्फे हा कार्यक्रम नवजीवनाचा आपण साजरा करतोय। मेहर बाबांचं नवजीवन ही एक मोठी लाक्षणिक घटना आहे। त्या प्रियतम परमेश्वराने मनुष्य रूप धारण करणं ही जशी एक जबरदस्त घटना आहे, त्यांनी आपलं हे शरीर सोडणं त्याच पद्धतीचं कार्याचं आपलं एक माध्यम म्हणून मौन स्वीकारणं आणि यासोबत आपल्या समस्त मानवजातीच्या पातळीवर येऊन परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारा हे नवजीवन सगळ्यात सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली हे बाबांच्या अवतार काळातला हा प्रसंग आहे। आणि म्हणून बाकी या अवताराच्या काळामध्ये अनेक लीला त्यांनी केल्या, अनेक कार्यक्रम केले। ते मंजिले मीम पासून लोकांना प्रशिक्षण देण्याचं असू द्या किंवा प्रेमाश्रमातल्या मुलांना कसं शिक्षण द्यायचं आणि आध्यात्मिक त्यांची उन्नती कशी करायची। मौन धारण केल्यानंतर जगभराचा प्रवास करून बाबांनी खरं प्रेम काय आहे, खरा धर्म काय आहे, खरं अध्यात्म काय आहे याची ओळख करून दिली। 62 मध्ये ईस्ट वेस्ट गॅदरिंग पूर्व पश्चिम संमेलन करून दिलं। अशा अनेक विविध घटना सहवास दिला। 55 पासून 58 पर्यंत आपला निस्वार्थ असा सहवास, प्रेमपूर्वक असा सहवास जो आधीच्या अवतार काळात कृष्णाने आपल्या गोपींना दिला किंवा प्रभू रामचंद्राने दिला, तसा या काळात हा निकटचा सहवास। अशा अनेक लीलांनी चरित्र भरलेलं आहे, पण हे नवजीवन त्यात विशेष आहे। हे नवजीवन याच्यासाठी विशेष आहे की भाऊजींनी सांगितलंय की हे एक शक्तिशाली, एक शाश्वत जीवन जगण्याकरता शक्तिशाली मार्ग या नवजीवनातून आपल्याला मिळतो। कारण त्याची पूर्तता जी आहे ती मनोनाशामध्ये होते आणि मनोनाशाचं जीवन
म्हणजे हे मग नवजीवन खऱ्या रिअल लाईफमध्ये ते सामील होतं, सम्मिलित होतं आणि परमात्म्याचं ते जीवन होतं. आणि हाच आपला एक जीवनाचा सगळ्यांचा उद्देश आहे. हे जीवन ज्याला जगायचं असेल त्याच्यासाठी बेसिक खास ज्या आवश्यकता आहे, भाऊजींनी सांगितलं की लव फॉर गॉड अँड रॉक लाईक फेथ इन गॉड. ईश्वरावरचं प्रेम आणि चट्टानासारखी श्रद्धा, या दोन गोष्टींची आवश्यकता जर तुमच्याजवळ असेल, ही पूर्तता तुमच्याकडनं होत असेल, तर हे नवजीवन जगण्याकरता तुम्ही पात्र आहात. कारण ही प्रेम आणि ही श्रद्धा, ह्या प्रेम आणि श्रद्धेद्वारेच डिटॅचमेंट आपल्यामध्ये येतं, निसंगत्व येतं. आणि हे निसंगत्व येणं आणि त्यानंतर इनर रिनन्सिएशन म्हणजे आंतरिक संन्यास, हे नवजीवनाचं मूळ गर्भ आहे, सार गर्भ आहे. आंतरिक संन्यास आणि संसारापासूनचं निसंगत्व, म्हणजे संसारात राहून, जगात राहून जगाचे नाही, जगामध्ये आहे पण जगाच्या घटनांचा, परिणामांचा आपल्यावर असर होऊ न देवा, परिणाम होऊ देणं न देणं. आणि त्यामधून आपला हा मार्ग अशा विरहिततेचा आणि असहायतेचा हा मार्ग आहे. या नवजीवनामध्ये मानवतेसाठी बाबांनी एक पाया भरलेला आहे, फाउंडेशन दिलेलं आहे की जगात राहून सुद्धा हे आपण परमेश्वराची प्राप्ती कशी करू शकतो, हे या नवजीवनाद्वारे बाबांनी सांगितलेलं आहे. बाबा म्हणतात या क्षणाची, हे जे 16 ऑक्टोबर 1949 ला बाबांनी नवजीवन सुरू केलं, या क्षणाची मी अनेक वर्ष वाट पाहत होतो आणि मी ईश्वराचे आभार मानतो, त्या परमेश्वराचे मी आभार मानतो की हा क्षण सरते शेवटी आलेला आहे. The whole world will see how and to what extent I will become helpless, and I will come to know how far मंडळी will go with me in this helplessness. या असहायतेचं, जे परिपूर्णतेचं जीवन, जुन्या जीवनात बाबा म्हणतात, मी जुन्या जीवनामध्ये माझ्याजवळ परफेक्ट डिव्हिनिटी होती. दी ओल्ड लाईफ प्लेसेस मी ऑन द अल्टर ऑफ ॲब्सोल्यूट गॉडहुड. संपूर्ण ईश्वरत्वाच्या भूमिकेवर मला जुनं जीवन ठेवतं आणि माझं नवजीवन मला एक हंबल सर्वंट ऑफ गॉड, एक विनम्र साधारण साधक, त्या भूमिकेवर मला हे नवजीवन आणतं. गॉड अँड हिज पीपल, फक्त ईश्वराचं नाही, हा ईश्वर जो सर्वांमध्ये भरलेला आहे, त्या सर्वांप्रती असलेला जो विनम्र सेवक, या भूमिकेवर मी आलेलो आहे. माझ्या नवजीवनात ही परफेक्ट डिव्हिनिटी, पूर्णपणे ईश्वरत्व जे आहे, हे परफेक्ट ह्युमिलिटी, परिपूर्ण विनम्रतेने घेतलेलं आहे. माझ्या नवजीवनात मी एक साधक, एक भक्त, एक बंधू, एक सखा अशी भूमिका मी पार पाडलेली आहे. आपल्या जवळचं सच्चिदानंद अवस्था जी आहे, अपार ज्ञान आणि अपार शक्ती असलेली अवस्था, ती कॉन्शियसनेस, सुपर कॉन्शियसनेस, गॉड कॉन्शियसनेस बाजूला ठेवून एक साधारण साधक, साधारण भक्त, साधारण बंधू, साधारण सखा अशी भूमिका मी इथे निवडलेली आहे. या दोन्ही गोष्टी, परफेक्ट डिव्हिनिटी आणि परफेक्ट ह्युमिलिटी, परिपूर्ण ईश्वरत्व आणि परिपूर्ण विनम्रता, या दोन्ही सुद्धा ईश्वराच्या इच्छेने एव्हरलास्टिंगली लिंक्ड विथ द गॉड्स इटर्नल लाईफ, हे सातत्याने परमेश्वराचं जीवन आहे त्याच्याशी जोडल्या गेलेलं आहे. जो अवतार येतो, हा अवतार एकाच वेळेला परिपूर्ण ईश्वरत्व आणि परिपूर्ण विनम्रता, परिपूर्ण साधक, दोन्ही भूमिका एकाच वेळेला निभवत असतो. एकाच वेळेला त्याच्या जीवनातून आपल्याला कळत असतं, दिसत असतं. हे शाश्वत जीवन हे अशा रीतीने अवताराशी जुळलेलं आहे. एनीवन मे बिलीव्ह मी टू बी व्हॉट एव्हर ही लाईक्स. ज्याला कुणाला मला जे काही समजायचं असेल त्यांनी मला तसं समजावं. मी म्हणतो मी अवतार आहे, पण आता मी सध्या साधारण साधक झालेलो आहे. ज्या कुणाला वाटत असेल, ज्याला ज्या भूमिकेत
ते आवडत असेल त्या भूमीतल्या त्याने मला घ्यावं. बट नन मे आस्क फॉर माय ब्लेसिंग्स, मिरॅकल्स ऑर रिवॉर्ड्स ऑफ एनी काइंड. पण कोणी सुद्धा माझ्याकडनं आशीर्वादाची, चमत्काराची किंवा कुठल्याही प्रकारच्या बक्षिसाची अपेक्षा करू नये. माय न्यू लाईफ इज इटर्नल. हे माझं नवजीवन हे शाश्वत आहे. अनादी काळापासून सुरू असलेलं आणि अनादी काळापर्यंत सुरू राहणार असं हे जीवन आहे. आणि दोज अदर दॅन माय सर्वंट्स इन द न्यू लाईफ, whenever and whatever they may be, who desire to live that life are free to do so in the spirit of it independently. जे माझ्या बरोबरचे मंडळी, बाबांनी त्यांना आपलं सेवक म्हणून शेवटी आणलेलं होतं. या नवजीवनातले माझे जे मंडळी, जे माझे दास झालेले आहेत, माझे नोकर झालेले आहेत, त्यांच्याशिवाय इतरत्र जे लोक जिथे कुठे असतील, जे कोणी असतील, ज्या लोकांना हे नवजीवन जगण्याची इच्छा असेल ते स्वतंत्र आहेत. त्याच्या खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे जगण्याकरता ते मोकळे आहेत, स्वतंत्र आहेत. म्हणजे बाबा म्हणतात असं नाही की मी आणि माझे मंडळी ज्यांना घेऊन बाबाने हे नवजीवन सुरू केलं होतं तेवढ्यांसाठीच फक्त हे नवजीवन आहे असं नाही. ज्या कुणाला या नवजीवनाचं आकर्षण असेल तो इंडिपेंडेंटली, स्वतंत्रपणे, त्याला माझे आशीर्वाद आहे. हे अवताराचं आश्वासन आहे. इथे भाऊजी म्हणतात हे बाबांनी खास हे असं नवजीवन कशा करता दिलंय की पूर्ण जगाला की हे नवजीवन वैयक्तिकरित्या आणि स्वतंत्रपणे त्याचा जे खास इसेन्स आहे, मूळ गर्भ आहे नवजीवनाचा, तो हाताशी धरून कसं जगता येईल. कारण हे नवजीवन बाबांनी जे सांगितलंय की हे अंतविरहित आहे, आरंभ विरहित आणि अंतविरहित आहे. याचं कारण हे आहे की परमेश्वर इटर्नल आहे आणि त्यामुळे त्याची ही माया जी आहे, हा जो भ्रम आहे, ह्या सृष्टीची माया जी झालेली आहे, ही सुद्धा तशीच शाश्वतपणे राहणार आहे. आणि इल्युजनला इल्युजन म्हणून समजणं, भ्रमाला भ्रम म्हणून समजणं आणि यथार्थतेला यथार्थ म्हणून समजणं हेच खरं जीवन आहे. आणि हे करायचं असेल तर त्याच्या बंधनातनं मोकळं व्हावं लागेल. आणि हे मोकळं होण्यासाठी, डिटॅच होण्यासाठी बाबांनी हा न्यू वे, नवीन मार्ग पूर्ण जगाला आजचा, या काळातल्या आणि येणाऱ्या काळातल्या सुद्धा, कारण हा अवतार दर 700 वर्षांनी येतो आणि पुन्हा पुन्हा हे शरीर धारण करत नाही. आपण भाग्यवान आहोत की आपल्या या ज्या वेळेला आपल्याला हा जन्म मिळाला आहे त्याच वेळेला त्या परमेश्वराने सुद्धा ईश्वर मनुष्य रूप धारण केलाय आणि आपल्याला काही ज्ञान नसताना, काही जाणीव नसताना सुद्धा त्या मार्गाला ओढवलाय. आपलं जाणीव, आपलं कॉन्शियसनेस फक्त कशाच्या आधारावर? प्रेम आणि श्रद्धा, त्याच्यावरचं प्रेम आणि श्रद्धा. आणि म्हणून या जगाला सुद्धा बाबा म्हणतात हे जोपर्यंत ब्रह्मांड आहे, जोपर्यंत ही सृष्टी आहे, तोपर्यंत हे न्यू लाईफ सुद्धा अंतविरहित राहणार आहे. असं या नवजीवनाचं हे महत्व आहे. ज्या क्षणाची बाबा वाट पाहत होते 16 ऑक्टोबरची, इतकं त्याचं महत्व आहे. कारण ज्याला खंडीय दुभागणी किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, सडन चेंज, क्रांतिकारी बदल ज्याला म्हणता येईल, की आधीचं ईश्वराकडे जाण्याचा मार्ग त्याला जुनं जीवन म्हणता येईल. आणि हा नवीन आजच्या काळानुरूप ईश्वराकडे, ईश्वर प्राप्तीकडे ज्याला जायचं असेल, ज्याला आपलं पूर्ण जग सोडता येत नसेल आणि त्याचं तरी उत्कट प्रेम असेल, त्या उत्कट प्रेमाच्या आधारे कसं जाता येईल, त्या आधाराचं हे नवजीवन बाबांनी स्वतः जगलेलं आहे. पण हे जगण्याकरता नुसतं सांगून या गोष्टी होत नाही, नुसतं विचार करून या गोष्टी होत नाही. त्या सहजपणे अंगात याव्या लागतात. आणि या सहजपणे अंगात तेव्हाच येतात ज्या वेळेला प्रत्यक्ष उदाहरणाने आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, प्रत्यक्ष ते जीवन जगतो. बाबांबरोबरचे जे मंडळी आहेत त्यांचं नवजीवन जेव्हा ते बाबांसोबत आले तेव्हापासून सुरू झालं. घरदार सोडून सगळं डिटॅच सोडून गेलं, पण त्याच्यातले वेगवेगळे पैलू, त्या प्रेमाचे वेगवेगळे पैलू आणि त्यामधनं त्यांना करावं लागणार त्याचा बारीक बारीक नॉनसेन्स ज्याला म्हणता येईल, हे आपल्याला कळावं. आणि त्यांची तयारी असल्यामुळे त्यांची निवड बाबांनी केली. सगळ्यांकडनं लिहून घेतलं की कोणाची तयारी आहे की माझ्यासाठी सगळं सोडून तुम्ही
येऊ शकाल, मी ज्या वेळेला म्हणेल माझ्या कार्यासाठी, अनेक लोकांनी फॉर्म भरून दिले की मी धनपूर्वक पूर्ण यायला तयार आहे. पण बाबा जे सर्वांवर प्रेम करतात त्यांना कल्पना होती की हे भावनेच्या आधारे सगळे म्हणतात, पण खरोखर ज्यांची भावना आणि बुद्धी एकवटलेली आहे आणि मी म्हणतो तसं सहजपणे जगण्याची त्यांची तयारी आहे, अशा 35 लोकांना बाबांनी सुरुवातीला घेऊन ही मीटिंग घेतली. त्याच्यातल्या अटी सांगितल्या आणि त्याच्यातल्या 2 अटी खास. हे जर जीवन जगायचं असेल, वर्तमानातलं जीवन, बंधनविरहित जीवन, आनंदाचं जीवन हे जर जगायचं असेल, त्याकरता बाबांनी सांगितलं की पहिल्यांदा तुमच्या आशा आकांक्षा सगळ्या दूर व्हायला पाहिजे. आशा हेच कारण दुःखाचं आहे आणि त्याकरताच तुमचा संबंध भूतकाळाशी आणि भविष्यात माझं चांगलं होईल यामुळे भविष्याशी सतत आपण भविष्यात राहतो किंवा भूतकाळातल्या चुका किंवा आनंद तो शोधत असतो आणि वर्तमान काळ आपण घालवतो. या वर्तमान काळात हा परमेश्वर आहे आणि हा मी आहे आणि याचा मला सहवास मिळालेला आहे. या आनंदात राहण्याकरता आणि ही मानसिक आपली आंतरिक अवस्था होण्याकरता म्हणून बाबांनी हे नवजीवन त्या लोकांना घेऊन केलंय. जे 35 लोक म्हणाले त्याच्यात भावनेच्या आहारी गेलेले अनेक, पण 16 लोकांना निवडलं आणि त्यांना घेऊन हा प्रवास सुरू केला. या नवजीवनाचे त्यांना घेऊन बाबांनी 4 ढोबळपानाने 4 पैलू त्याच्यातले आहेत. त्यातलं एक बेगिंग फेज, लंगोटी, जिप्सी आणि लेबर फेज. म्हणजे भिक्षा मागून लोक जगत होते आणि जे ईश्वर प्राप्तीचे ज्या खास चालून जुन्या काळातल्या पण या काळात न जमणाऱ्या भिक्षा मार्गाने ईश्वराकडे जाणे, ध्यान मार्गाने लंगोटी घालून ध्यान धारणा करून फकीरासारखं जिप्सी लाईफ, फिरस्तीचं जीवन आणि सगळ्यात शेवटी निस्वार्थ असं सेवेचं जीवन किंवा श्रमयुक्त जीवन, असे 4 पैलू बाबांनी यांना सांगितले आणि त्यांच्याकडनं घडून घेतले. भिक्षेचं जीवन जगत असताना त्यांना अनुभव आला की सामाजिक समरसता ज्याला आपण म्हणतो, या तराणा दिला बाबांनी. हा जीवन सुरू करताना हे काही गंभीर नाही. ह्या हसत खेळत ज्या 2 मुख्य कंडिशन सांगितल्या की पूर्णपणे स्वतःची जबाबदारी आणि ईश्वराकडनं कोणती मागणी नाही, यासोबत बी चेअरफुल ऑलवेज, सतत खुशदिल राहायचं, आनंदी राहायचं. चले दिल पे छुरिया तरी लबहो खंदा. अगदी तुमच्या मनावर कोणी आघात केले आणि पूर्ण छिन्न विछिन्न केलं तरी तोंडातनं भावना त्या व्यक्त व्हायला नको. रागाच्या स्वरूपात, निराशेच्या स्वरूपात, अजून कोणी. आणि कशा करता ही असहायता बाबांनी यांना शिकवली की हे असूनही तुम्ही आनंदात राहा. की अवताराच्या सोबत मी आहे, माझा गुरु माझ्या सोबत आहे, तो माझा सखा म्हणून माझ्या सोबत आलेला आहे आणि हे मला जे योग्य आहे तसं जीवन त्यांनी मला दिलेलं आहे. या बेगिंग लाईफ मध्ये यांना तो अनुभव आला की कुठे काही नाही, खिशामध्ये पैसे नाही, उत्तर भारतातली थंडी, आणि ते असताना सुद्धा ते जीवन, एरच आणि मनी म्हणतात की असं स्वातंत्र्याचं जीवन, एवढं उन्मुक्त जीवन, एवढं आनंदाचं जीवन आम्ही कधीही अनुभवलं नाही. त्याला आम्हाला शब्दात व्यक्त करता येत नाही आणि म्हणून आम्ही त्याचा गहन अर्थ राहावा म्हणून कधी जास्त त्याच्याबद्दल बोलले नाही. तर या बेगिंग लाईफमध्ये त्यांना दिसलं की ज्यांच्याकडनं आपल्याला आपल्या जातीचे किंवा उच्च जात म्हणून लोकांनी ज्यांना तिथे भिक्षा मागायला गेले तिथे त्यांना अपमान सहन करावा लागला आणि जिथे गरिबांची वस्ती होती, समाजाने ज्यांना वाळीत टाकलेल्या, तिथे त्यांना प्रेम मिळालं. एवढं प्रेम की आपल्या जवळचा नसताना सुद्धा बाजूच्याकडनं कणिक मागून यांना भाकऱ्या करून दिलेल्या आहे आणि तशी चव हे म्हणतात आम्हाला कधी मिळाली नाही. ही जी सामाजिक समरसता आहे, हा जो बंधुभाव आहे, हा ईश्वरातला हा प्रेम जो एकमेकातला आहे, हा प्रेमाचा भाव त्याच्यातनं सगळ्यांना जाणवला. त्यानंतर बाबांनी त्यांना वॉन्डरिंग करायला, फिरस्तीचं जीवन उघड्या आकाशामध्ये, महिला मंडळी ज्यांनी कधी बाहेरचं जग पाहिलं नाही, तट्टाच्या आतमध्ये राहिलेल्या, त्या सुद्धा उघड्या आकाशावर एक कॅराव्हॅन मध्ये फक्त रात्री झोपायच्या.
ते जीवन फक्त या अवताराच्या सोबत असताना त्यांना हे जगता आलं. जिप्सी लाईट्स ध्यानधारणा सुद्धा सामनाथला बाबांनी केली. आणि या सगळ्या आपल्याला दाखवत असताना सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं, या तिन्ही फेजेस तुम्हाला करायची गरज नाही. ईश्वर प्राप्ती करायची असेल तुमच्या वतीने त्या मी करतो, तुम्ही फक्त लेबर फेज करा. लेबर फेज म्हणजे श्रमदानाची, जी या जगाची आवश्यकता आहे. स्वतः आपले कष्ट करा, स्वतः शेती करा, व्यवसाय करा, नोकरी करा, स्वतःचा पैसा स्वतः कमवा, स्वावलंबी राहा. आणि हे करत असताना कसं जीवन जगता येईल ईश्वर प्राप्तीसाठी, ईश्वरा प्रेम करण्यासाठी, त्याच्यासाठी प्लॅन्स दिले. प्लॅन 1 ABC, प्लॅन 2, प्लॅन 3. कारण हे जे लोक बाबांबरोबरचे होते यांना सुद्धा त्या सगळ्या भावनेच्या आहारी थकवा आलेला होता. या 3 फेज मधनं जाताना अगदी चेंदामेंदा ज्याला म्हणता येईल, मनाचा चेंदामेंदा म्हणून इतका चेंदामेंदा झालेला तरी सुद्धा बाबांची आज्ञा पाळायला पाहिजे, मी आनंदी राहायला पाहिजे आणि बाबांपासून मी जायला नको, एवढ्या एका आधारावर ते बाबांसोबत होते. आणि बाबांनाच त्यांची कणव आली, प्रेम आलं आणि त्यांनी यांना हे प्लॅन सांगितले. भाऊजी म्हणतात ह्या प्लॅन्स जे 1 ABC दिलेले आहेत, या प्लॅननी कुणाला ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही, परफेक्शन येऊ शकत नाही. त्याच्यासाठी सद्गुरूची, आपल्या गुरुची कृपाच असावी लागते. पण यामुळे आपली तयारी जरूर होते. आणि आपल्यासाठी हे प्लॅन भाऊजी सांगतात, या मॉडर्न नवीन जगतामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे प्लॅन फार 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 उपयुक्त आहे. हे प्लॅन असं आहे, बाबा म्हणतात की हे तुम्ही सगळेजण एकमेकाशी कोऑपरेटिव्ह मध्ये, एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या राहा. आणि एकत्र कुटुंबाचं जशी एक कल्पना असते तसा एकत्र समाज म्हणून तुम्ही राहा. प्रत्येकाची तब्येत वेगळी, प्रत्येकाची ॲबिलिटी, कॅपॅसिटी आणि तब्येत वेगळी, त्याचं कौशल्य वेगळं, त्याचं सामर्थ्य वेगळं, त्याची क्षमता वेगळी आणि त्याची तब्येत, बाबांनी हा शब्द वापरलाय, वृत्ती वेगळी. जरी आवडत असलं त्याच्या याने आपल्याला निवडावं लागतं. आपल्याला असं वाटतं मी जसा वागतो तसं दुसऱ्याने वागलं पाहिजे, पण आपली तब्येत वेगळी, दुसऱ्याची तब्येत वेगळी, त्याची वृत्ती वेगळी, त्याचं त्यांनी जरी मनात आणलं की मी हे करेल तरी करता येत नाही. म्हणून सहकार्य पाहिजे की ठीक आहे, तू या क्षमता आहे तू इथे काम कर, तुला ती क्षमता आहे तू तिथे काम कर. या प्रकारे बाबाने, आणि त्यानंतर जो पैसा तुम्ही कमवाल हा सामाजिक, सामूहिक हा कमाई असेल, त्याला स्वतःच्या गरजा झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना त्याच्याबद्दल, बाबांना आणि ईश्वरावर जे अवलंबून आहेत त्यांच्यासाठी खर्च करा. आणि हे सगळं जमत नसेल, हा दुसरा प्लॅन, हा एकत्रितपणे आणि बाबांचा सहवास त्यांच्यासोबत होता. प्लॅन 1B आणि प्लॅन 1C. प्लॅन 1B मध्ये बाबांचा सहवास नव्हता, पण तुम्हाला स्वतः जेवढ्या लोकांना जमेल तेवढ्या लोकांनी एकत्र राहा. सगळ्यांना जमणं शक्य नाही, जेवढ्या लोकांना असेल तेवढ्या लोकांनी एकत्र राहावं. आणि बाकी कंडिशन सारख्या. आणि प्लॅन 1C मध्ये तुम्ही आपल्या घरी राहा, अर्थार्जन करा आणि मुलीला पैसा द्या. या सगळ्या प्लॅनचा उद्देश भाऊजी म्हणतात असा होतो की यांची तयारी एक दास्यत्व येण्याची, शरण जाण्याची, ईश्वराला समर्पण करण्याची, ती गुलामी येण्यासाठी ती तयारी करणं आहे. आणि मग बाबांनी यांना त्यांचं सर्वंटशिप दिली, सर्वंट कंपेनियन त्यांनी म्हटलं. आणि मग हळूहळू त्यांची मनोनाशापर्यंत बाबांनी तयारी केली. हा मनोनाश नंतर बाबांनी हे नवजीवन बाबांचं स्वतःचं सुरू झालं आणि त्यामध्ये बाबाने हा मनोनाश कार्य नंतर केलेला आहे. एकदा त्यांना सेवक आणि दास्य बनवल्यानंतर हा नवजीवनाचा पहिला भाग झाला, पहिला वर्ष झालं महाबळेश्वरला आल्यानंतर. आणि त्यानंतर अवताराने स्वतः एक साधारण साधक बनून एकांतवासामध्ये ईश्वराने त्यांना गॉड डिटरमाइंड स्टेप घ्यायला सांगितली, इर्रिव्होकेबल, की तुझी अवस्था कशी असली तरी तुला हे पाऊल उचलायचं आहे, माझ्याकडे जर यायचं असेल. त्या अंतःप्रेरणेने त्या पाऊल बाबा उचलत गेले.
बाबा म्हणतात त्या मनोनाशाचं वर्णन बाबाने असं केलं आहे की आपल्या जीवनाचा उद्देश जो आहे हा अहंकाराचा नाश नाही तर मनाचा नाश आहे. कारण हा मन जे आहे हा आपल्याला खोटा अहम नेहमी देतो आणि हा खोटा अहम कसं पाहिलं तर खरा जो अहम आहे हा एक आपला स्थितप्रज्ञ होऊन आपल्या जीवनाकडे पाहत असतो. पण खोटा अहम आपल्याला वेगवेगळ्या भावना चांगल्या आणि वाईट संस्काराने देतो आणि वेगवेगळे शरीर आपण धारण करतो. पण हे माइंड नेहमी तसंच राहतं त्याच्या संस्कारासकट आणि त्यामुळे जोपर्यंत हे मन नाश होत नाही तोपर्यंत शाश्वत जीवनाची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. आणि हे बाबांनी 1950 नंतर 52 पर्यंत हे कार्य केलं आहे. त्या कार्यामध्ये मस्त लोकांचे आशीर्वाद त्यांनी घेतले आहेत जे खरोखर परिस्थितीने ईश्वरावरचा विश्वास ज्यांचा उरलेला आहे त्यांना बाबांनी मदत केलेली आहे. दान धर्म करावा तर कोणाला करावा, ज्यांचा विश्वास उरतो, परिस्थिती बदलते आणि पहिला विश्वास देवावरचा उरतो तो त्याचा विश्वास कायम राहावा म्हणून बाबांनी खास लोकांकडनं पैसे घेतले आणि हे ईश्वराने त्याच्या प्रेमाने दिलेले मी तुला देतोय अशा निस्वार्थ भावनेने बाबांनी ही सगळी मदत केलेली आहे. आणि नंतर त्यांचा तो 21 सेक्युलर नंतर या सगळ्या गोष्टीचा विनम्रतेचा जो कळस आहे तो म्हणजे पश्चाताप प्रार्थना. या मनोनाशाच्या कार्यात सगळ्यात महत्वाचा भाग बाबांनी पहिल्यांदा ही पश्चाताप प्रार्थना केलेली आहे जी आपल्याला विनम्र व्हायला शिकवते आणि रोज बाबांनी आपल्याला म्हणायला सांगितले आणि त्या योगेच आपण बाबांकडे हे जीवन जगू शकू. ज्या कोणाला हे अंतविरहित नवजीवन जगायचं असेल जो बाबांनी हे आपल्याला दिलेला आहे या अवतार काळात खास आपल्या लेवलला येऊन दिलेला आहे त्या सगळ्यांसाठी जरूर ह्या चरित्राचा हा भाग एक भाग जरूर अभ्यासावा, त्याचा नजरे घालून टाकावा, त्याचं प्रेम पाहावं की अनेक चमत्कार बाबांच्या भोवती घडलेले आहेत आणि तरी सुद्धा बाबांनी आपली साधारण साधकाची भूमिका सोडलेली नाही. प्रेमाकरता कंडिशन्स हार्ड कंडिशन्सला बदलत गेलेले आहेत आणि सरते शेवटी आपल्या प्रेमापोटी आपल्याला जे निभावेल, आपल्या जिथे निभावा लागेल अशी ही पश्चाताप प्रार्थना बाबांनी आपल्याला दिलेली आहे. त्याचं रोज जरी पण पठण केलं आणि एकदा जरी त्याप्रमाणे दिवसातनं वागलो किंवा एकदा जरी त्याची आठवण आली तरी आपण या नवजीवनात बाबांकडे जाऊ शकू. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त प्रेमाच्या आधारे जे भाऊजीने सांगितलंय प्रेम आणि रॉक लाईक फेथ या दोन गोष्टींच्या आधारे या बाबांच्या नवजीवनात आपण सहभागी होऊ शकू. अवतार मेहर बाबा की जय. इस वार्ता के बाद हम फिर चलते हैं भजनों की ओर. तो आइए हम सुनते हैं हम सभी के चहते लोकप्रिय गायक और बाबा प्रेमी श्री मानिकराव उबाळे इनके सुमधुर आवाज में एक गज़ल. महफिल में मौजूद है बाबा ऐसा लगता है. अवतार मेहर बाबा की जय. मेहर की याद है मेहर की याद है सरमाया गम के मारो का. यही तो एक वसीला है बेसहारा याद मेहर का याद मेहर का याद मेहर का गुलशन महका महका
लगता है याद मिलेगा गुलशन का महका लगता है याद मेहर का गुलशन महका महका लगता है याद मिलेगा गुलशन महका महफिल में मौजूद है बाबा महफिल में मौजूद है बाबा ऐसा लगता है महफिल में मौजूद है बाबा ऐसा लगता है महफिल में आए हैं वो महफिल में आए हैं वो महफिल में आए हैं बाबा महफिल में आए महफिल में आए हैं वो महफिल में जो मांगना है मांगो जो लेना है जो ले लो आ गए हैं मेरे बाबा जो मांगना है मांगो जो लेना है जो ले लो मेहर मेहर पुकारो सरकार आ गए हैं उठो है बेसहारो सरकार आ गए हैं उठो ये बेसहारो सरकार आ गए हैं छुप जाओ चंद तारों सरकार आ गए हैं जागो ये दुनिया वालों अवतार आ गए हैं पूना वाले ऐसा नाम मेहरबा कितना मीठा मीठा लगता है प्यारे नबी का प्यारे नबी का जिक्र भी हमको प्यारा लगता है प्यारे नबी का जिक्र भी हमको प्यारा लगता है मेहर नाम को जो कोई जपते हम भूल जाते हैं सांस
सर को झुकाना, तेरी चौखट पे सर को झुकाना अच्छा लगता है। तेरी चौखट पे सर को झुकाना अच्छा लगता है। याद महल का गुलशन महका महका लगता है। महका महफिल में मौजूद है बाबा, महफिल में मौजूद है बाबा, ऐसा लगता है। महफिल में मौजूद है बाबा, ऐसा लगता है। महफिल में मौजूद है बाबा, ऐसा लगता है, ऐसा लगता है, ऐसा लगता है। बोलो प्राण मेरे बाबा की जय। इस मधुर गजल के बाद एक बार फिर सौ मेहरा राम ढोकर इनके खड़े आवाज में कव्वाली क्या बताए कि वो क्या से क्या हो गया। अवतार मेरे बाबा की जय। लाई हया आई कलमा, ले चली चले अपनी खुशी अपनी खुशी चले दुनिया में इस तरह फना दे दिया है साथ। तुम चलो चली चले। उससे भी गए दोनों जहां कि जिसे तूने अपना बना लिया। इतने करके है फैसले ज़माने भर को झुका लिया। बताए कि वो क्या से क्या हो गया। बताए कि वो क्या से क्या हो गया। बताए कि वो क्या से क्या हो गया। क्या बताए कि वो क्या से क्या हो गया। क्या बताए कि वो क्या से क्या हो गया। क्या बताए कि वो क्या से क्या हो गया। क्या बताए कि वो क्या से क्या हो गया। क्या बताए कि वो
कदमों में हाँ मेरे कदमों में सजना सजा हो गया मेरे कदमों में सजना सजा हो गया बताए कि वो कैसे क्या हो गया बताए कैसे क्या हो गया, क्या बताए कि वो क्या से क्या हो गया। क्या बताए कि वो क्या से क्या हो गया, क्या बताए आप ही ने बना दी, मेहर बाबा आप ही ने बना दी हालत मेरी, आप ही ने बना दी हालत मेरी। आप ही ने पूछते हैं कि क्या हो गया पूछते हैं कि क्या हो गया झूमे करना हो गया बताए कि वो कैसे क्या हो गया
शुक्रिया इस कार्यक्रम के अंत में सुनते हैं धूम एवं आरती। अवतार मेहर बाबा की जय। मेहर बाबा, 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 मेहर सृष्टि का निर्माण उसकी दैवी अनंतता का कैसे हो अनुमान। आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे प्रभु आरती अपनाओ, मेरे
जय बाबा।